डायबिटीज किंवा मधुमेह आजकाल खूपच कॉमन झालाय नाही का? पण गंमत अशी आहे की याची लक्षणं बऱ्याचदा आपल्याला कळतच नाहीत. हा एक असा आजार आहे जो हळूहळू अगदी आतल्या आत आपलं शरीर पोखरत असतो. आणि म्हणूनच याची सुरुवातीची लक्षणं वेळीच ओळखणं हे खूप खूप महत्वाचं आहे. आणि हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण जवळपास 50% लोकांना ज्यांना डायबिटीज आहे त्यांना सुरुवातीला काही लक्षणं जाणवत नाहीत. म्हणूनच याला सायलेंट डिझीज असं म्हणतात, म्हणजे एक मूक रोग. हा आकडा खरंच आपल्याला विचार करायला लावतो की आपण किती जागरूक राहायला हवं. तर मग याच मूक रोगाबद्दल, याच सायलेंट डिसीजबद्दल आपण आज जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. त्याची ही जी लपलेली लक्षणं आहेत ना, ती कशी ओळखायची हेच आपण समजून घेऊया. आता बघा, डायबिटीजमध्ये मुख्यत्वे 2 प्रकार आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. आणि यांच्यात एक मोठा फरक आहे. टाईप 1 डायबिटीजमध्ये ना लक्षणं अगदी अचानक आणि खूप तीव्रतेनं दिसायला लागतात. पण टाईप 2, जो खूप जास्त लोकांमध्ये आढळतो, त्यात मात्र असं होत नाही. त्याची लक्षणे इतकी हळू आणि सौम्यपणे येतात की कित्येक वर्ष ती लक्षातच येत नाहीत. आणि खरा प्रॉब्लेम इथेच होतो. जेव्हा निदान होतं तेव्हा शरीराचं बरंच नुकसान झालेलं असतं. आणि भारतात ही समस्या किती मोठी आहे याचा अंदाज आपल्याला या आकड्यावरून येईल. तब्बल 72 दशलक्ष, हो 7,20,00,000 लोक, एवढे लोक आज या आजारासोबत जगत आहेत. ही संख्या खरंच खूप मोठी आहे आणि आपल्याला या समस्येचं गांभीर्य दाखवून देते. तर मग ती कोणती चेतावणी चिन्ह आहेत, ती कोणती वॉर्निंग साईन्स आहेत ज्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे? चला पाहूया. ओके, तर डायबिटीसची 3 क्लासिक लक्षणे आहेत जी त्रिसूत्री म्हणून ओळखली जातात. पहिलं, खूप जास्त तहान लागणं. दुसरं, खूप जास्त भूक लागणं. आणि तिसरं, सारखं सारखं लघवीला जावं लागणं. ही 3 लक्षणं जर दिसत असतील तर ही रक्तातली साखर वाढल्याची सगळ्यात मुख्य आणि कॉमन चिन्ह आहेत. पण असं का होतं? म्हणजे अचानक जास्त तहान आणि लघवी का लागते? यामागे एक साधं सायन्स आहे. बघा, जेव्हा रक्तातली साखर खूप वाढते तेव्हा आपलं शरीर ती एक्स्ट्रा साखर लघवी वाटे बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळेच सारखं लघवीला जावं लागतं. आणि मग साहजिकच शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, म्हणजे डिहायड्रेशन होतं. ही पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपला मेंदू आपल्याला सिग्नल देतो की पाणी प्या, खूप तहान लागली आहे. आणि असं हे एक चक्र सुरूच राहतं. बरं, तहान आणि लघवीचं कळलं, पण भूक का वाढते हे समजून घेण्यासाठी आपल्याला इन्सुलिनला समजून घ्यावं लागेल. इन्सुलिन म्हणजे काय? तर समजा हा आपल्या शरीरातला एक हार्मोन आहे जो एका चावीसारखा काम करतो. या चावीचं काम काय? तर रक्तामधल्या साखरेला म्हणजे ग्लुकोजला आपल्या शरीराच्या पेशींमध्ये पाठवणं, जेणेकरून त्या पेशींना एनर्जी मिळेल. पण डायबिटीजमध्ये काय होतं? ही चावी एकतर तयारच होत नाही किंवा ती नीट काम करत नाही. ह्या 3 मुख्य लक्षणांशिवाय आणखीही काही वॉर्निंग साईन्स आहेत. जसं की सतत थकवा, मरगळ वाटणं. का? कारण पेशींना एनर्जीच मिळत नाहीये. दुसरा म्हणजे खूप भूक लागूनही वजन कमी होणं. हे विचित्र वाटेल, पण शरीर एनर्जीसाठी फॅट्स आणि मसल्स जाळायला सुरुवात करतं. याशिवाय डोळ्यांनी अंधुक दिसणं, एखादी जखम झाली तर ती लवकर बरी न होणं, वारंवार इन्फेक्शन होणं, आणि हो, हातपायांना मुंग्या येणं, ते बधीर होणं किंवा त्यात जळजळ होणं. ही सगळी रक्तात साखर वाढल्याची लक्षणं असू शकतात. ओके, तर ही झाली लक्षणं. पण समजा कोणाला ही लक्षणं दिसतच नसतील तर? मग डायबिटीसचा धोका कसा ओळखायचा? तर त्यासाठी आपल्याला काही रिस्क फॅक्टर्स म्हणजे धोक्याचे घटक समजून घ्यावे लागतील. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. तर कोणाला जास्त धोका आहे? पहिलं म्हणजे जर कुटुंबात म्हणजे आई-वडील किंवा भाऊ-बहिणीला डायबिटीज असेल. दुसरं, जर वजन जास्त असेल म्हणजे BMI 25च्या वर असेल. तिसरं, हाय ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉलची पातळी असंतुलित असेल. आणि विशेषतः महिलांसाठी जर गरोदरपणात डायबिटीज झाला असेल किंवा PCOSचा त्रास असेल तर अधिक काळजी घ्यायला हवी. हे सगळे धोक्याचे घटक लक्षात घेतल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की आपली तपासणी करून घेण्याची वेळ आलीये का? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल किंवा मनात शंका असेल तर घाबरण्याचं कारण नाही, कारण आता आपण बोलणार आहोत प्रतिबंधाबद्दल. म्हणजे डायबिटीज कसा टाळता येईल किंवा लवकरात लवकर कसा ओळखता येईल ह्यावर. तर मग तपासणी कधी करायची? नियम अगदी सोपे आहेत. जर आपण आत्ता बोललो तो एक किंवा अधिक धोक्याचा घटक असेल तर वयाच्या 25 नंतरच दरवर्षी ब्लड शुगर चेक करायला हवी.
आणि जर कोणताही रिस्क फॅक्टर नसेल तरीही वयाच्या 40 नंतर वर्षातून एकदा तरी तपासणी करणं खूप गरजेचं आहे. आणि यातली सगळ्यात चांगली बातमी माहितीये काय? ती ही आहे की डायबिटीस, विशेषतः टाईप 2 डायबिटीस, बऱ्याच प्रमाणात टाळता येतो. हो, आणि त्यासाठी काही खूप मोठं करायचं नाहीये. फक्त 2 सोप्या गोष्टी आहेत. एक, नियमित व्यायाम, अगदी रोज फक्त अर्धा तास चाललात तरी चालेल. आणि दुसरं, एक हेल्दी आणि बॅलन्स्ड डाएट. बस एवढंच. म्हणून शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. लवकर निदान म्हणजे अर्ली डायग्नोसिस हेच डायबिटीस विरुद्धचं आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. कारण यामुळे भविष्यात डोळे, किडनी, हृदय यांच्यावर होणारे गंभीर परिणाम आपण टाळू शकतो. त्यामुळे डायबिटीसला घाबरू नका. त्याऐवजी प्रोॲक्टिव्ह रहा, स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक रहा आणि वेळीच पावलं उचला. हेच सर्वात महत्त्वाचं आहे.